नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा मातृत्व मंत्र या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आजचा आपला विषय असणार आहे ब्रेस्ट फीडिंग करणं बंद कसं करायचं. या संबंधीचे अनेक स्त्रियांना प्रश्न पडत असतात. ब्रेस्ट फीडिंग करणं बंद कसं करायचं, कधी करायचं, त्यासाठी काय उपाय करायचे, त्यासाठी पर्याय म्हणून बाळाला काय द्यायचे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर वळूया व्हिडिओकडे. सर्वप्रथम आपण या विषयावर बोलूया की स्तनपान करणे बंद कधी करायचे. तर यासंबंधी तुम्ही 6 महिने बाळाला कंटिन्यू ब्रेस्टफीडिंग करू शकता आणि त्यानंतर तर आपण बाळाला 6 महिन्याचे झाल्यावरती आहार द्यायला सुरुवात करतो. तर हळूहळू आहार बाळाचा वाढवलात की ब्रेस्टफीडिंग तुम्ही हळूहळू करणं बंद करू शकता. आणि एक्झॅक्ट टाईम स्तनपान बंद करण्यासाठीचा असेल 1.5 ते 2 वर्ष. तुम्ही या काळामध्ये कधीही बाळाचं ब्रेस्टफीडिंग करणं बंद करू शकता, कारण तोपर्यंत बाळ चांगल्या प्रकारे आहार घ्यायला लागतं आणि त्याला ब्रेस्टफीडिंग बंद केलं तरी फारसा फरक पडत नाही. फक्त एवढंच आहे की तेवढ्या काळापर्यंत जर तुम्ही ब्रेस्टफीडिंग करत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रेस्टफीडिंग करणं बंद करणं फार कठीण होऊन जातं. त्यासाठी मी तुम्हाला काही पर्याय सांगणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ते कळेलच. स्तनपान बंद करणे हे आईसाठी आणि बाळासाठी खूप कठीण काम असते, कारण बाळाच्या आवडतीची गोष्ट असते स्तनपान आणि तीच आपण त्याच्यापासून हिरावून घेत असतो. त्यामुळे बाळ खूप रडतं, खूप चिडचिड करतं, बाळाला खूप त्रास होतो. आणि जेव्हा बाळाला त्रास होतो, जेव्हा बाळ रडतं, तेव्हा आईला बघून खूप त्रास होतो. त्यामुळे आईने या ठिकाणी स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आई स्ट्रॉंग राहील तेव्हाच बाळाचं स्तनपान करणं बंद करायला लागेल. जेव्हा अधिक काळापर्यंत बाळ स्तनपान करत असतं, तेव्हा ते बाकी इतर आहार व्यवस्थित घेत नसतं, कारण त्याचं स्तनपान करूनच पोट भरत असतं आणि त्यामुळे त्याला योग्य तो आहार, जे पोषण मिळायला हवं ते मिळत नसतं. स्तनपानाने बाळाला पोषण मिळतं, पण बाकीचा इतर आहार घेणं पण फार गरजेचं असतं, जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं. त्यामुळे मग योग्य त्या काळामध्ये बाळाचं ब्रेस्टफीडिंग करणं हे बंद करणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी आईला खूप कष्ट घ्यावे लागतात. सर्वप्रथम तुम्ही आधी हे चॉईस करून घ्या की तुम्ही स्तनपान बंद केल्यानंतर बाळाला कोणता आहार देणार आहात, कधी कधी देणार आहात. कारण जेव्हा बाळाला व्यवस्थित बाळाचं पोट भरेल, बाळाला योग्य तो आहार मिळेल, तेव्हा बाळ रडणार नाही, चिडचिड करणार नाही आणि त्यामुळे हळूहळू ब्रेस्टफीडिंग बंद करण्यासाठी तुम्हालाही मदत मिळेल. ब्रेस्टफीडिंग तुम्ही दिवसातनं हळूहळू कमी करायचं. जसं की 4 वेळा करत असाल तर 3 वेळा करा, मग हळूहळू 2 वेळा करा, मग हळूहळू 1 वेळा करा. असं करता करता ते बाळाचं दूध पिणं हे सुटत असतं. आणि सोबतच बाळाला आहारामध्ये तुम्ही वेगवेगळे गोष्टी खायला घातल्या, जसं की गाईचं दूध वगैरे ग्लास भरून प्यायला दिलं, किंवा भरडी करून खायला घातली, किंवा कुठले खीर वगैरे करून खायला घातली. बाळासाठीचे हे योग्य आहार असतात ते तुम्ही करून त्यांना खायला घातले, तर मग त्याचं पोट भरलेलं राहील आणि ते चिडचिड नाही करणार आणि रडणारही नाही. आणि यासाठी तुम्हाला बाळाला काय भरवावं, कसं भरवावं, कसं प्रकारे रेसिपी करावी, जर ही माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला या संबंधीचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून ठेवते, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता. जेव्हा आई बाळाला ब्रेस्टफीडिंग करणं बंद करत असते, तेव्हा तिचे ब्रेस्ट जड होत जातात. त्यामध्ये दूध साचले गेलं असल्यामुळे ब्रेस्ट जड होतात, कडक होतात. त्यासाठी उपाय आहे, तुम्ही हळूहळू थोडं थोडं करून ब्रेस्टमधलं दूध पिळून काढू शकता. फार दूध काढायचं नाही, तुम्हाला जमेल तेवढं थोडं थोडंच काढायचं. पूर्ण ब्रेस्ट रिकामे नाही करायचे, कारण दुधाची निर्मिती ही अशा प्रकारे होत असते की जेवढी मागणी असते तेवढाच पुरवठा शरीर करत असतं. त्यामुळे पूर्ण जर ब्रेस्ट रिकामे तुम्ही केले की पुन्हांदा ते ब्रेस्ट तितकेच भरले जातील. त्यामुळे थोडं थोडं तुम्ही जर काढाल तर मग हळूहळू ते दूध त्यामुळे हळूहळू दूध येणं बंद होईल. आता आपण वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की बाळाचं दूध कशा प्रकारे बंद करायचं, काय उपाय केले तर बाळाचं दूध बंद होईल. तर तुम्ही कडुलिंबाच्या पाल्याचा किंवा कारल्याच्या पाल्याचा किंवा कारल्याचा उपयोग करू शकता. ते कडू असल्यामुळे थोडंसं तुम्ही त्याचा रस काढून ब्रेस्टला लावलात तर बाळ ते कडू असल्यामुळे फारसं तोंडात घेत नाही. थोडं सुरुवातीला बाळ ते पुसायचं काम करतं, पण हळूहळू ते फार कडू लागत असल्यामुळे बाळाची सवय मोडते.
शिवाय तुमच्या घरामध्ये अधिक काही फॅमिली मेंबर असतील तर बाळाला त्यांच्यापाशी सोडायचं, जेणेकरून ते तुमच्याजवळ जास्त येत नसल्याने त्याला ब्रेस्टफिडिंगची आठवण येणं कमी होऊन जातं. शिवाय घरातल्यांना हे सांगायचं की बाळाला नादवत राहा, खेळवत राहा आणि त्याला वरचा आहार देत राहा. बाळाचं माइंड डायव्हर्ट होत राहिलं तर बाळाचं मन ब्रेस्टफिडिंगकडून वळतं, तिकडे जास्त लक्ष जात नाही. त्यामुळे ब्रेस्टफिडिंग बंद करायला थोडीशी मदत मिळते. सोबतच मेडिकलमध्ये मास्किंग टेप प्लसच्या चिन्हामध्ये असा मिळत असतो. तो तुम्ही टेप जरी लावलात आणि बाळाला काहीतरी सांगितलं लागलं वगैरे असं केलं तर मग बाळ ते ब्रेस्टफिडिंग करत नाही, म्हणजे बाळ तोंडात धरत नाही आणि मग ते हळूहळू ब्रेस्टफिडिंग करणं बंद होऊन जातं. सोबतच तुम्ही बँडेज पट्टीचा पण वापर करू शकता त्यासाठी, लागलं वगैरे असं सांगून. मग बाळ तोंडात घ्यायला घाबरतं आणि मग त्यामुळे बाळाचं ब्रेस्टफिडिंग करणं बंद होतं. मेडिकलमध्ये ब्रेस्टफिडिंग बंद करण्यासाठी एक औषध असतं, ते फार कडू असतं. त्यामुळे मुलांना ते खूप कडू असल्यामुळे मूल तोंडात घेतल्यानंतर त्याचा कडवटपणा जात नाही आणि ते खूप रडत राहतात मुलं आणि चिडचिड करत राहतात. सोबतच काही मुलांना उलट्या वगैरे पण होतात त्यामुळे. त्यामुळे मी सहमत नाही आहे त्या गोष्टीशी. ते अयोग्य पर्याय आहे ते औषध बाळाला देऊन ब्रेस्टफिडिंग बंद करणं. त्यामुळे बाळाला खूप त्रास होतो खरं तर आणि सोबतच आईलाही त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे तुम्ही इतर पर्याय निवडलात आणि त्याने ब्रेस्टफीडिंग करणं बंद केलं तर ते खरंच उपयोगी पडेल. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल आणि कोणाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला त्या माहितीची गरज असेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक नक्की करा आणि तुमचे असेच काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.